नमस्कार. मी सुनील सुक्तनकर. बोल भिडूच्या बुकमार्क या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पुस्तक हा खूपच आवडीचा विषय आहे आणि म्हणून या कार्यक्रमांतर्गत मी अशी खूप माझ्या आवडीची पुस्तकांचा पसारा मांडून इथे तुमच्यासमोर बसलो आहे. लहानपणापासून खूप आवडायचं पुस्तकं वाचायला. आमच्या घरी म्हणजे माझ्या आईलाही पुस्तकं वाचण्याची आवड, वडिलांनाही होती. आजोळी तर खूप मोठी लायब्ररी होती. पुढे सुमित्रा भावेंबरोबरही खूप वर्षांचा जो कालखंड मी एकत्र घालवला, त्यामध्ये सुमित्रा तर पूर्णच पुस्तकवेडी होती. तिच्या वडिलांची जवळजवळ स्वतःचीच 1001 पुस्तकांची पर्सनल लायब्ररी होती आणि त्यामुळे आज ही जी काही पुस्तकं दिसत आहेत, त्यातली काही तिकडून आलेली आहेत, काही माझी स्वतःची आवडीची आहेत आणि अजून प्रचंड मोठा एक ग्रंथसंग्रह हा सुमित्राच्या मुलीकडे आहे. काही आमच्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये आम्ही एक लायब्ररी सजवून ठेवलेली आहे. असं एक पुस्तकांनी सराउंडेड असायला, सभोवताली भरपूर पुस्तकं असायला खूप आवडतं. काही आवडीच्या पुस्तकांविषयी थोड्याशा तुमच्याशी गप्पा मारण्याची इच्छा आहे. मला स्वतःला कायम म्हणजे वेगवेगळे वाङ्मय प्रकार जे आहेत, त्याच्यामधला कविता हा वाङ्मय प्रकार मला मनःपूर्वक आवडतो. तो खूप अवघड आहे असं मला वाटतं आणि तो मनस्वीपणे लिहिणाऱ्या कवींविषयी मला खूप मनःपूर्वक आदर वाटतो. त्यामुळे सुरुवात मी त्या वाङ्मय प्रकारापासून करतो आणि या माझ्या सगळ्यात आवडत्या लाडक्या कवीपासून अरुण कोलटकर यांची ही भिजकी वही. म्हणजे हा कवी आपल्याला असं म्हणतोय की माझी ही भिजकी वही अशी भिजो आणि तिच्या सगळ्या पानांचा लगदा हो आणि तो चरणाऱ्या म्हशींनी खाल्ल्यानंतर त्यांच्या दुधामध्ये माझ्या कवितेचा अंश सापडो. तर मला वाटतं याहून जास्त रोमॅन्टिकली कवितेकडे बघणं शक्यच नाही असं मला वाटतं. त्यामुळे भिजकी वही असेल, चिरीमिरी असेल, जेजुरी असेल, असे खूप किंवा कोलटकरांच्या कविता, अरुण कोलटकरच्या आणखी काही कविता, असे त्यांचे जे संग्रह आहेत ते माझे खूप मनापासून आवडणारे आहेत. त्यांची परंपरा, अस्मिता या वेगवेगळ्या कविता किंवा ह्या संग्रहामधल्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या ऐतिहासिक किंवा जागतिक ऐतिहासिक संदर्भामधल्या अशा सुद्धा दीर्घ कविता आहेत. त्या खूपच भारावून टाकणाऱ्या आहेत. त्या खूप विचार करायला लावणाऱ्या आहेत. आपल्याला खूप संशोधन पण करायला लावणारे आहेत. असं एक माझं खूप लाडकं पुस्तक आहे अरुण कोलटकरांची भिजकी वही. हे पुस्तक आहे ते मात्र वेगळ्या प्रकारे मला खूप आवडतं. विंदा करंदीकरांचं जातक. विंदांच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता मला खूप आवडतात, पण हे पुस्तक मला एखाद्या आजोबांनी नातवाला एक ठेव म्हणून दिल्यासारखं वाटतं. म्हणजे जणू काही त्यांचा नातू म्हणून मला कुठल्याही अडचणीच्या क्षणी यातलं एखादं पान उघडावं, एखादा उपदेशाचा गझल वाचावा आणि विंदा आजोबा आपल्याला काय सांगू बघतायत आणि एका अत्यंत छान आयुष्य जगलेल्या मिश्किल अशा कवी आजोबांकडून खूप काहीतरी सुंदर आपल्याला मिळून जातं. असा हा कविता संग्रह आहे जातक हा. दुसरे माझे आवडते कवी ज्यांचं एकच पुस्तक मी ठेवलंय पण खूप मोठा ढीग इथे आहे, तो म्हणजे चिंत्रम खानोलकर किंवा आरती प्रभू. कोकण हा एक माझा खूप आवडीचा चित्रपटाच्या दृष्टीतनं दृकश्राव्य पद्धतीने पण खूप भारावून टाकणारा असा एक भाग आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती कोकणातल्या सगळ्या तिथल्या भारावून टाकणारी मिथकं असतील, तिथली देवदेवस्की असेल, भूतखेतं असतील, एक गूढ वातावरण असेल, एक दबवून टाकणारा आणि तरी भव्य असा निसर्ग असेल, या सगळ्यातून काहीतरी स्फुरणारा असा हा कवी होता आणि असं वाटतं की या कवीला त्याचं देणं द्यायचं राहूनच गेलं महाराष्ट्राचं. अशा पद्धतीचा हा माणूस आहे. त्याचं हे नक्षत्रांचं देणं हा एक आरती प्रभूंचा कविता संग्रह. असंच मला कधीही उघडून त्यातली एखादी कविता वाचल्यानंतर आनंदही मिळतो, अस्वस्थताही मिळते आणि ते अस्वस्थ करणं हेच या कवीचं काम आहे असं मला वाटतं. त्यांच्या कवितेंमधून व्यक्त होणारं दुःख हे पण मला खूप नेहमी हवंसं वाटतं आणि त्यामुळेच त्यांचा म्हणजे चिंत्रम खानोलकरांचा अभ्यास करणं हा पण मला एक खूप मनःपूर्वक करावासा वाटणारा भाग होता. म्हणून हे आदिपर्व हे पुस्तक मी खूप अनेकदा वाचलं. जया दडकर या संशोधक यांनी चिंत्रम खानोलकरांचा त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या सगळ्या ग्रंथसंपदेचा अभ्यास करत करत लिहिलेलं पुस्तक आहे. केव्हा तरी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीने जर मला परवानगी दिली आणि अर्थातच तशा पद्धतीचं काहीतरी पाठिंबा मिळाला तर खूपच सुंदर चित्रपट या माणसावरती होऊ शकतो, या अशा एखाद्या कवीवरती होऊ शकतो. म्हणून मी हे पुस्तक खूपदा वाचत राहतो. सुमित्राचंही खूप आवडते कवी होते पु.शी. रेगे. हे त्या जनरेशनचे, त्या पिढीचे खूप आवडते कवी होते आणि त्या पिढीकडूनच आमच्या पिढीकडे पु.शी. रेग्यांची कविता आली.
पु.शी. रेग्यांची सावित्री असेल, मातृका असेल, या कादंबऱ्याही मला मनापासून आवडतात. पण पु.शी. रेग्यांच्या ज्या प्रेमकविता आहेत, त्यांचं ज्या पद्धतीने ते शब्द वापरतात आणि अत्यंत छोट्या-छोट्या शब्दांच्या अशा खेळातून काहीतरी एक वेगळंच भावविश्व निर्माण करतात. ते करणारे पु.शी. रेगे मला खूप मनःपूर्वक आवडतात. त्यामुळे हा एक खूप सुंदर संग्रह पॉप्युलरनी काढलेला आहे, पु.शी. रेगे यांची समग्र कविता. याच्यात खरोखर पूर्ण एक ग्रंथसंपदा, कवितेची ग्रंथसंपदा पु.शी. रेग्यांची याच्यामध्ये आपल्याला दिसते. हे काही वेगळे कवी आहेत जे मला मनापासून आवडतात. प्रियदर्शन पोद्दार यांचं लाटांच्या आसपास हा एक माझा असाच आवडता कविता संग्रह आहे. अत्यंत काहीतरी मनस्वीपणाने आपली दुखरी नस बरोबर सापडणारा असा हा काहीतरी कवी आहे. कवी अनेकदा तरतरीची दुःख व्यक्त करतात, कधी प्रेमभंग असेल, काही असेल. या सगळ्याच्या पलीकडचं काहीतरी आयुष्याचा अर्थ शोधणारा असं एक अत्यंत आतलं दुःख असतं, तसं काहीतरी व्यक्त करणारा हा कवी आहे. म्हणजे खूप सिनियर आहेत हे, पण मी हा कवी म्हणजे कवी या अर्थाने त्यांचा एकेरीने उल्लेख करतोय. पण मला खूप आवडतात त्यांच्या कविता आणि अशाच प्रकारचं काहीतरी एक दुःख व्यक्त करणाऱ्या कवितांचीच कदाचित मला आवड आहे की काय, म्हणून मला नेहमी आकर्षित करतात प्रियदर्शन पोद्दार यांच्या कविता. लाटांच्या आसपास हा त्यांचा असाच एक संग्रह आहे. याच कारणासाठी किंवा याच पद्धतीने आवडणारी एक माझी खूप जवळची मैत्रीण प्रिया जामकर हिची कवितांचं हे पुस्तक आहे, बिंदूत खूप जागा आहे नावाचं. स्त्री कविता या फक्त स्त्रीच्या काहीतरी संवेदना व्यक्त केल्या म्हणजे स्त्रीची कविता होते असं नाही. तर मला असं वाटतं की प्रिया या कवितांमधून एक वेगळी शारीरिकता, एक वेगळी मानसिकता, त्या दोन्हीचा एकमेकांशी असणारा सगळा अन्योन्य संबंध, या सगळ्यातून काहीतरी खूप अंतर्मुख होऊन खूप आतला शोध घ्यायचा प्रयत्न करत असते असं मला वाटतं. तर ते सांगणारा हा एक आणखी कविता संग्रह आहे, बिंदूत खूप जागा आहे. आणि हे दोन कवी आत्ता मला आवडतात. उत्तम कोळगावकर यांची माझी काहीच ओळख नाही, फक्त कवितेतूनच झाली ओळख आहे. आणि जंगल झडी नावाची यांचा हा काव्यसंग्रह आहे. नादो महानोरांच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या कविता आपण वाचलेल्या आहेत. त्या काही वेळेला शहरी माणसाला एक वेगळा रोमॅन्टिक असा पद्धतीचा रोमांचित करून टाकणारा अनुभव देतात. पण हा माणूस उत्तम कोळगावकर यांच्या कवितेमधून मला नेहमी असं वाटतं की त्यामध्ये एक शब्द कळा आहे, ती सगळी या ग्रामीण भागातल्या निसर्गातून आलेली आहे. पण त्याच्याच बरोबरीने त्या माणसांची दुःख, त्या संवेदना आणि त्याच्यातही खूपच असं अंतर्मुख करणारं अशा पद्धतीचं सगळं विश्व हे ग्रामीण जीवनाचं आपल्याकडे उत्तम कोळगावकर यांनी खूप सुंदर व्यक्त केलं आहे जंगलझडी या काव्यसंग्रहातून. आणि एक फेसबुकवरून मित्र म्हणून सापडता कवी म्हणून सापडलेला हा प्रवीण अक्कानवरू याचं औट गटकेची युगांतर हा एक खूप माझा आवडीचा कविता संग्रह आहे, जो मी अनेकदा वाचत असतो. या शब्दातच आपल्याला दिसेल की औट घटका असेल तर मग ते युगांतर कसं, पण औट घटकेची युगांतर अशा पद्धतीचं एक कोडं घालत हा कवी लिहितो. आणि त्यामुळे एक संकल्पना येते आणि त्याला विरोध करणारी दुसरी संकल्पना येते. असं स्वतःच्याच संकल्पनांचा एक काहीतरी आंतरविरोध मांडत त्याची कविता अशी वळणं घेत जाते. म्हणून मला ती खूप आकर्षक वाटते. आणि ती नुसती अशी शब्दांचा खेळ करणारी आकर्षक कविता नाही आहे, तर ती खूप अस्वस्थ करणारी, खूप काहीतरी वेगळं व्यक्त करू पाहणारी अशी ही कविता आहे, औट घटकेचे युगांतर. आता मी दुसऱ्या भागाकडे वळतोय. हे आहे सगळं नॉन फिक्शन, म्हणजे वैचारिक लेखन आहे. माझे खूपच ज्येष्ठ मित्र अरुण खोपकर यांचा हा 2 पुस्तकांचा मिळून होणारा संग्रह आहे, चित्रव्यूह आणि चलचित्रव्यूह. खोपकर स्वतः चित्रपट दिग्दर्शक आहेत, अभ्यासक आहेत, समीक्षक आहेत. प्रचंड भाषा त्यांना येतात वेगवेगळ्या. त्या सर्व भाषांमध्ये त्यांनी संशोधन केलं आहे, लेखन केलं आहे. आणि शिवाय आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये त्यांनी विपुल ललित लेखन केलं आहे, जे आपल्या मराठी माणसाला खूप मोठा ठेवा असल्यासारखं आहे असं मला वाटतं. तर ते मला या चलचित्रव्यूह आणि चित्रव्यूह यातून सापडलं. त्यांनी पाहिलेली माणसं, त्यांना आलेले अनुभव, हे सगळंच एक वेगळं विश्व अरुण खोपकर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. खूप सुंदर त्यांच्या शब्दकळेतून, त्यांच्या एका व्यक्त होण्याच्या पद्धतीतून. एक खूप मोठा भाग आता माझ्या मनात येतोय, म्हणून मी हे 4 पुस्तकं वेगळी काढून ठेवली आहेत. नास्तिकता आणि नास्तिक परंपरेचा सध्या माझा अभ्यास करण्याचं मनात आहे. त्याच्यावरती काहीतरी करावं असं पण मनात आहे. आणि त्यासाठी सापडलेली खूप छान पुस्तकं आहेत. हे सदाशिव आठवलेंचं चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान, किंवा साळुंके सरांचं आस्तिक शिरोमणी चार्वाक, हेही एक पुस्तक आहे. धर्म ते धम्म हे प्रदीप गोखलेंचं पुस्तक आहे. आणि वोल्गा ते गंगा हे राहुल सांकृत्यायन यांचं पुस्तक आहे. तर राहुल सांकृत्यायनांनी जुना आपल्या
ज्याला एन्शंट इंडियन हिस्ट्री म्हणता येईल, असा संपूर्ण एक पुराण इतिहास जो आपला आहे तो गोष्टीरूपाने आपल्याला मांडून दाखवला आहे. आणि ह्या इतर लेखकांच्या सगळ्या वैचारिक लेखनातून सुद्धा की वेगवेगळे धर्म, त्यांची निर्मिती, तेव्हाची माणसं कशी जगत होती आणि त्यातून आस्तिकता नास्तिकता यांच्या परंपरा कशा चालत गेल्या याचा अभ्यास करत करत त्याच्यावरती काही काम करावं अशी इच्छा आहे. म्हणून मी ही सगळी पुस्तकं आता वाचतोय. याच प्रकारे म्हणजे महात्मा गांधी आणि विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे ही माणसं सुद्धा इतकं काहीतरी सुंदर साध्या भाषेमध्ये लिहिणारी दोन माणसं मला वाटतात. आणि हे पुस्तक मात्र विनोबांनी स्वतः लिहिलेलं नसलं तरी पराग सोळकर यांचा हा एक खूपच सुंदर ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये भूदान आणि ग्रामदानाची जे एक अनोखं आंदोलन उभं राहिलं होतं त्यातून तयार होणाऱ्या सगळ्या या काळाचा एक पट उलगडून टाकणारा असा खूप सुंदर ग्रंथ त्यांनी केलेला आहे, खूप अभ्यासातून निर्माण झालेला असा. त्यामुळे भूदान ग्रामदान हे आज आपल्याला अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे. आपण आज जणू काही 1 स्क्वेअर फुटासाठी 70-80 हजार मोजणारी माणसं आहोत आजच्या काळामध्ये. आणि तेव्हा कोणीतरी आपल्या जमिनी, आपली गावं दान देत होतं. अशा पद्धतीचा जो कालखंड आहे त्याच्याबद्दलचं हे पुस्तक आहे. याच्यावरही खूप सुंदर चित्रपट निर्माण व्हावा अशी इच्छा आहे, करावा अशी इच्छा आहे. म्हणून हाही एक अभ्यासाचा ग्रंथ मला नेहमीच राहतो. हे काही खूप आवडते लेखक आहेत ज्यांच्याशी थोडा संपर्क आला, थोडीशी मैत्री झाली, म्हणून खूप आणखीन आनंद वाटतो. श्रीनिवास विनायक कुलकर्णी आपल्या साधेपणाने, माझं जे जन्मगाव कराड तिथेच राहणारे, सोन्याचा पिंपळ असेल, कोरडी भिक्षा असेल, डोह असेल, हे सगळे जे त्यांचे ग्रंथ आहेत ते एका वेगळ्याच विश्वात आपल्याला घेऊन जातात. खूप साधेपणाने श्रीनिवास विनायक कुलकर्णी जगण्याचे साधे साधे वाटणारे तपशील असतील त्यातून सुद्धा खूप काहीतरी वेगळं सांगू बघतात, ज्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. हे वाचल्याशिवाय कळणार नाही की हा माणूस म्हणजे गद्य हे कवितेसारखं कसं असू शकतं असं जर कोणी विचारलं तर श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या लेखनाकडे बोट दाखवता येईल असं मला वाटतं. तर त्यांचं हे पुस्तक माझं सगळ्यात आवडतं आहे, सोन्याचं पिंपळ. तशाच प्रकारे सगळ्यांना आता मालिकेमुळे कदाचित जास्त माहिती झालेला लंपन जो आहे, त्या लंपनची व्यक्तिरेखा तयार करणारे प्रकाश नारायण संत यांचं हे शारदा संगीत हे मला विशेष आवडतं. याच्याबरोबर झुंबर असेल, पंखा असेल, असे वेगवेगळे 4 याच्यातून लंपनच्या कथा त्यांनी उलगडत नेल्या आहे. आणि पुन्हा असंच आहे की प्रकाश नारायण संतही माझ्या कराड या गावी राहणारे आणि माझं आजोळ बेळगाव त्याच्या पार्श्वभूमीवरचं हे सगळं लेखन आहे. त्यामुळे त्या सगळ्यातला एक पर्सनल टच पण आहे माझ्या मनामध्ये. लंपनचं जे सगळं विश्व त्यांनी वर्णन केलं आहे ते माझं लहानपण त्याच्यानंतर जवळजवळ 20-1 वर्षांनंतरचं असलं तरी मला जणू काही मी छोटा लंपन असल्यासारखं ते बघणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे हे पण एक खूप माझ्या मनाच्या जवळचं पुस्तक आहे. काही कथा लेखकांवरती माझं विशेष प्रेम आहे. विशेषतः गौरी देशपांडे ही तर एक मोठ्या वयाची खूप जवळची मैत्रीणच झालेली आणि अकाली निघून गेलेली व्यक्ती. तिच्या लेखनांमध्ये तेरेवो आणि काही दूरपर्यंत असेल किंवा एक पानं गळाव्या असेल, थांग असेल, या तिच्या कादंबऱ्या तर खूपच प्रसिद्ध आहेत. आणि त्यातून म्हणजे खऱ्या अर्थाने एका मुक्त स्त्रीचं मन सांगणाऱ्या असं लिखाण करणाऱ्या गौरी, तिला आधी मी गौरी मावशी म्हणायचो, नंतर गौरी म्हणायला लागलो, अशा माझ्या ज्येष्ठ मैत्रिणीचं हे पुस्तक मात्र अफलातून आहे, खूप वेगळं आहे. या पुस्तकाला तर मला वाटतं जवळजवळ 50-1 वर्ष होत येतील. पण तरीसुद्धा आजची तरुणीसुद्धा जेव्हा हे पुस्तक वाचेल तेव्हाही तिला काहीतरी काळाच्या पुढचंच बघितल्यासारखं वाटेल याची मला खात्री वाटते. आहे असं हे एकमेव तिने कथारूपी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यामुळे याच्यात खूप छोट्या छोट्या आकाराच्या गोष्टी आहेत. पण विशेषतः अनेकदा असा आरोप होतो ना की स्त्रीला सेन्स ऑफ ह्युमर नसतो म्हणून. त्याच्यावरती सणसणीत चपराक मारणारं हे पुस्तक आहे. यातली जी विनोदबुद्धी आहे ती स्त्रीची विनोदबुद्धी आहे, ती पुरुषांना त्रास देणारी आहे. आणि म्हणून मला खूप वेगळ्या प्रकारे हे पुस्तक आवडतं. त्याचं संपूर्ण एका वेगळ्या पद्धतीने बघायला गेलं तर दिबा मुकाशी हे लेखक आहेत जे पुण्यामधल्या साध्या मध्यमवर्गीय पुणे किंवा मावळ या भागामध्ये त्यांचं आधीचं आयुष्य गेलं, नंतरचं गेलं. एवढ्या छोट्याशा भावविश्वामधली इतकी सुंदर कथानकं ते तयार करत जातात की ती पुन्हा पुन्हा वाचत राहावीशी वाटतात. तो काळ जो मी पण पाहिला नाही, माझ्याही लहानपणाच्या आधीचा असलेला हा सगळा काळ आहे. तेव्हाचं मराठी माणसाचं मन, तेव्हाचा मध्यमवर्गीय माणूस तो काय जगत होता, काय विचार करत होता, त्यातला खूप साधेपणा आणि गोडवा हा दिबा मुकाशीने जो टिपला आहे तो नुसतं त्याच्या साधेपणासाठी नाही असं मला म्हणता येणार, पण तो त्या साधेपणाच्या पलीकडे जाणारं काहीतरी दिबा मुकाशी जे आपल्यासमोर उलगडून दाखवतात. त्यासाठी दिबा मुकाशी यांची कथा हा एक खूप आवडता माझा कथासंग्रह आहे. त्यांच्या नंतरच्या पिढीमधले मिलिंद बोकील हे माझ्या पिढीला आणखीन वयाने जवळचे,
त्यांचं झेन गार्डन वाचल्यानंतर आपल्याला अशीच गंमत वाटते की हा माणूस इतक्या मॉडर्न पद्धतीने स्त्री पुरुष संबंधांकडे बघतो आहे, समाजाकडे बघतो आहे. समाजकार्य किंवा वेगवेगळ्या त्यांच्या कार्यामधून पण त्यांना जे अनुभव आले ते सगळे व्यक्त करणारे, कथारूपी व्यक्त करणारे असे लेखक आहेत मिलिंद बोकील. आणि मला असं वाटतं की या संवेदना मला माझ्या पिढीच्या वाटतात. त्यातल्या स्त्रिया, त्यातले पुरुष, त्यांच्या मैत्र्या, त्यांचे प्रश्न, हे सगळे जे झेन गार्डनमध्ये व्यक्त होतात ते मला खूप माझ्या स्वतःच्या मनाच्या जवळचे वाटतात. खूप आवडते ज्येष्ठ मित्र, मार्गदर्शक असलेले महेश एलकुंचवार यांची नाटकं तर मला मनापासून आवडतातच, पण मौनराग हे त्यांचं असं पुस्तक आहे की त्याच्या नावापासूनच मला ते खूप आवडतं की तो एक मौन राग आहे, मौनातून आळवलेला राग आहे, कदाचित असं म्हणता येऊ शकेल. जुन्या पद्धतीच्या विदर्भी वाड्यातून, घरातून मोठा झालेला हा मुलगा, मोठा होत गेलेला हा मुलगा, हा त्याच्या त्या पूर्वायुष्याकडे नुसतं नॉस्टॅल्जियाने किंवा स्वप्नरंजन म्हणून बघत नाही, तर खूप काहीतरी वेगळ्या अंतर्मुख नजरेने बघतो. आणि ते वाचणं हा सुद्धा मला असं वाटतं की एक सांस्कृतिक ठेवा आहे आपल्याला मिळालेला, आणि तो घेऊन ती परंपरा संपूर्ण आत्मसात करत करत आम्ही मंडळी पुढे चाललेलो आहोत, आमची पिढी पुढे चाललेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे या पुस्तकाबद्दल महेश एलकुंचवारांचे मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात. त्याचबरोबर खानदेशातले हे दुसरे लेखक आहेत, जसे विदर्भातले एलकुंचवार आहेत तसे पालचंद्र नेमाडे. यांची जी चांगदेव चतुष्टी म्हणून गाजलेली 4 कादंबरीची चा एक म्हणजे सलग असा एक ऐवज आहे, तो मी वाचला नाही संभव, पण कोसला आणि त्यानंतर हिंदू हे माझे खूप आवडते आहेत. आणि संभव कोसल्यापेक्षा मला हिंदूनी जास्त भुरळ घातली. मला एक फिल्ममेकर म्हणून अनेकदा अशी गंमत वाटते की मॉन्टाजेसमधून आणि वेगवेगळ्या पद्धतीने सिनेमा जसा फिरत जाऊ शकतो तशा पद्धतीने लेखन करण्याची एक वेगळा चमत्कार त्यांनी या लेखनात केला आहे असं मला वाटतं. तो निवेदक आपल्याला सांगायला लागतो, ते सांगता सांगता तो जुन्या काळामध्ये जातो, एक प्रकारे फ्लॅशबॅकमध्ये जातो, तिथल्या काळामधल्या सांस्कृतिक गोष्टी वैचारिक पद्धतीने आपल्याला सांगून तरी कथानकाचा धागा पकडत तो पुढे येतो. अशा एका वेगळ्याच पद्धतीने लिहिलेलं हे पण एक खूप माझं आवडतं पुस्तक आहे. पु ल देशपांडे आणि जयवंत दळवी हे माझे त्यांच्या विनोदी लेखनासाठी खूप आवडणारे आणि तरी त्यांच्या वैचारिक लेखनासाठी सुद्धा आवडणारे असे लेखक आहेत. जयवंत दळवींचं आणखी ठणठणपाळ हे मला खूप आवडतं माझं पुस्तक आहे, कारण ठणठणपाळ या नावाने जयवंत दळवी लिहित असत. आणि हे सगळे माझ्या जन्माच्या आधी जे सगळे साहित्य व्यवहार झाले ते ललित या मासिकातून ते व्यक्त करायचे, ठणठणपाळ या सदरामधून. आणि ते वाचल्यावर मला 60, 65, 70, 75 या काळामध्ये किती छान साहित्य व्यवहार चालू होते, इतक्या गमतीशीर पद्धतीने जयवंत दळवींनी व्यक्त केलेलं आहे. तर ते वाचणं हा पण एक खूप आनंदाचा भाग आहे. पुलंचं मी अक्षरशः प्रतिनिधित्व म्हणून फक्त एक आणखीन आवडतं पुस्तक इथे दाखवतोय, मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास. म्हणजे हा वाचून मी एकटाच काही काही वेळेला हसत बसलेला असतो. याच्यामध्ये पुलंचा अभ्यासही दिसतो, मराठी वाङ्मयाचा खरा अभ्यास करत मग त्याचं विडंबन करत करत लिहिलेलं पुस्तक आहे. पुलंची प्रवास वर्णनं असतील, त्यांचं एक बाकी शून्यसारखं एक वेगळं वैचारिक पुस्तक असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं विपुल लेखन पुलंनी केलेलं आहे. पण म्हणजे पुलंची आवड लोकांना अनेकदा त्यांच्या एका ठराविक साच्याच्या विनोदी गोष्टींसाठी असते, पण हे पुस्तक हे मला पुलंचं एक खूप वेगळेपण म्हणून नक्की सांगावं असं वाटतं. आणि एक प्रकारे या गाळीव इतिहासातून खऱ्या इतिहासाची पण ओळख होते आणि शिवाय आपल्याला त्याची एक विडंबनातून खिल्ली उडालेली पण बघायला मिळते. मग अशी मी एलकुंचवारांबद्दल बोललोच तसं या 3 नाटककारांची जी एक नाट्य लेखक म्हणून परंपरा आहे, महेश एलकुंचवारांचं पार्टी असेल, चिंत्रम खानोलकरांचं 1-0 बाजीराव असेल आणि तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर असेल. तर हे तिन्ही नुकतंच आता मी सखाराम बाइंडरवरती एक स्क्रिप्ट लिहिल्यामुळे मला या तिन्ही लेखकांचा मी खूप अभ्यास करत होतो. हे बऱ्यापैकी एका पिढीची मंडळी आहे, थोडीशी मागे पुढे असतील 5-10 वर्षांनी, पण हे काय विचार करत होते, कशा पद्धतीची वेगवेगळी नाटकं यांनी लिहिली आहेत आणि यातून यांची जीवनदृष्टी काय दिसते हे बघणं हा पण एक खूप मला अभ्यासाचा विषय वाटायचा. असं कदाचित या माझ्या प्रेक्षकांना वाटू शकेल की मी फक्त जुन्यामध्ये रमतोय की काय, पण या नव्या पिढीतले माझे हे 2 खूप आवडते लेखक आहेत. एक माझा समीक्षक मित्र गणेश मतकरी, रत्नाक मतकरींचा जरी हा मुलगा असला तरी आपल्या वडिलांचा कुठलाच प्रभाव नसलेला असं एक वेगळंच लेखन गणेश करतो. त्याची समीक्षा मी अनेक वर्ष वाचत होतो. पण खिडक्या अर्ध्या उघड्या हे एक विशेषतः पुस्तक असं आहे की जे अनेक तुकड्यांमधल्या कथा सांगत संपूर्ण एक कादंबरीत जणू काही आपल्यासमोर मांडतं.
आणि मला अनेकदा असं वाटतं की जणू काही गणेशनी हे एखाद्या फिल्म स्क्रिप्टसारखं लिहिलं आहे. याच्यावरती कदाचित चांगली हॉलिवूड इंग्लिश फिल्म असावी तशा पद्धतीचं हे स्क्रिप्ट मला नेहमी वाटतं. आणि हा दुसरा खूपच वेगळं लेखन करणारा ऋषिकेश गुप्ते हा लेखक आहे. हा स्वतःही फिल्ममेकर आहे, त्यामुळे तो आता वेगळे चित्रपट करतोय, ज्याचं जारण खूपच चांगला चित्रपट आता आपण पाहिला. पण त्याचा एक घनगर्द नावाचा कथासंग्रह आहे. त्याच्या द्रोहकालसारख्या कादंबऱ्याही मला आवडतात. पण आता घनगर्दसारख्या त्याच्या कथासंग्रहामध्ये त्यांनी इतक्या विविध पद्धतीच्या गूढकथा आणि भयकथेचे प्रकार हाताळलेले आहेत की ते आपल्याला खूप थक्क करतात. हा वेगळ्या पद्धतीचा कोकणाचा अनुभव आपल्याला सांगतो. त्या कोकणाच्या पार्श्वभूमीवरचा आणि शहरातल्या पार्श्वभूमीवरच्या दोन्ही कथा आपल्याला या कथासंग्रहात वाचायला मिळतात. आणि त्याचंच गोठण्यातल्या गोष्टी हे एक आणखीन वेगळं पुस्तक आहे ऋषिकेशचं, ज्याच्यात व्यक्तिचित्र आहेत. आणि गोठणे या गावी तो लहानाचा मोठा झाला, त्या भागामधले अनेक वेगळीच व्यक्तिचित्र त्यांनी खूप छान या पुस्तकात रंगवली आहेत. माझ्या चित्रपट अभ्यासामध्ये मला खूप आवडणारा असा माझा दिग्दर्शक अकिरा कुरोसावा याचं आत्मचरित्र मला खूप स्फूर्ती देणारं वाटतं, प्रेरणा देणारं वाटतं. म्हणजे हा माणूससुद्धा अनेकदा हताश व्हायचा, आपण कशासाठी चित्रपट बनवतोय असं त्याला वाटायचं. हे कळल्यानंतर असं वाटतं की मग आपण कोणीच नाही, आपल्यालाही काही अजूनही करायला हरकत नाही धडपड. असंही प्रेरणा देणारं, स्फूर्ती देणारं असं याचं आत्मचरित्र. त्याचं नावही खूप सुंदर आहे, समथिंग लाईक अन ऑटोबायोग्राफी असं. त्याचं एक प्रकारे चिंतनं आहेत ही. आणि कुमार शहानी हे सुद्धा मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असतानाच एक खूप तत्त्वज्ञ म्हणावे असे चित्रपट दिग्दर्शक, समीक्षक आणि प्राध्यापकही होते. त्यांच्या चित्रप्रतिमांचं चित्रणसुद्धा ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचं लिखाण आहे, जे चित्रपट माध्यमाकडे एक कला म्हणून त्यातली सामाजिकता, त्यातली कलात्मकता, परंपरा, वेगळ्या प्रकारे चित्रपट माध्यमाकडे एक कला म्हणून अधिकाधिक शुद्धतेने कसं बघता येईल याचा शोध घेणारी, भारतीय, त्यांचे चित्रपट आणि जगातले इतर चित्रपट या सगळ्यांचा अभ्यास करणारं असं एक पुस्तक आहे, जे खूप मला असं वाटतं की चित्रपट क्षेत्रात धडपड करू शकणाऱ्यांनी खूप मुद्दामून जड वाटलं तरी अभ्यास करण्याजोगं असं पुस्तक आहे कुमार शहानींचं. मध्यंतरी एका प्रोजेक्टसाठी म्हणून हा मी खूप अभ्यास करत होतो आणि एका महान कवीशी माझी ओळख होत गेली, नामदेव ढसाळ. थक्क करून टाकणाऱ्या ढसाळ्यांच्या कविता आहेत आणि यांच्यावरती एक चित्रपट करावा अशी खूप मनीषा होती. ते काही होऊ शकलं नाही, पण आज एक चांगला चित्रपट उभा राहतो याबद्दल मला आनंद आहे. पण म्हणजे अनेक जणांनी नामदेव ढसाळांच्या काळात असं म्हटलेलं आहे की खरोखर नोबेल पारितोषिक मिळण्याजोगा असा एक रसरशीत कवी जर आपल्याकडे कोण असेल तर तो नामदेव ढसाळ असा होता. आणि या सगळ्या एवढ्या ग्रंथामधून नामदेव ढसाळांच्या ज्या कविता समोर येतात त्या आपल्याला हलवून टाकतात. आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, आपण अस्वस्थ होतो, आपण संतापतो. त्यांचा संतापणे त्यांची सगळी धग आपल्यापर्यंत येते. त्या जातीमध्ये, त्या अन्याय सोसणाऱ्या एका वर्गामध्ये न जन्मून सुद्धा मला असं वाटतं की ती कविता खूप माझ्या मनाच्या जवळची आहे आणि ती मला खूप प्रेरणा देत राहते, अस्वस्थ करत राहते, त्रासही देत राहते. आणि शेवटी मी येतो या माझ्या खूप वेगळ्याच आनंद देणाऱ्या दोन गोष्टींशी. केल्विन अँड हॉब्स हे एक माझं खूप आवडतं कॉमिक स्ट्रिप्सची अशी एक मोठी परंपरा खूप वर्षांची आहे, बिल वॉटरसनची. याच्यात दोन कॅरेक्टर्स आहेत, केल्विन आहे आणि त्याचं हा स्टफ्ड टॉय आहे हॉब्स नावाचा. आणि या दोघांच्या छोट्या छोट्या कथांची पुस्तकं आहेत, म्हणजे कॉमिक स्ट्रिप्सच आहेत त्या. यातलं कुठलंही पान वाचावं आणि आनंद मिळवावा. आणि हा 6 वर्षाचा मुलगा आणि त्याचं हे टॉय. आणि त्याची गंमत अशी आहे की हा हॉब्स जो आहे तो केल्विनच्या समोर मात्र खरा वाघ होतो आणि बाकी ॲडल्ट तुमच्यासारखी माणसं असतील तेव्हा तो छोटंसं खेळणं होतो. या एका अफलातून गोष्टीबोशी फिरत फिरत अशा पद्धतीने केल्विन अँड हॉब्सची सगळी कॉमेडी स्ट्रिप चालत राहते. आणि दुसरं 40 एक पुस्तकं ज्या सिरीजमध्ये लिहिली गेली आहेत ते म्हणजे ॲस्टेरिक्स आणि ओबेलिक्सचं कॉमिक बुकचं हे आहे. 40 पुस्तकांचा असा एक सेट आहे. तो अख्खा सेट मला सतत वाटतो माझ्या उशाशी ठेवावासा, यातनं केव्हाही काढून वाचावं. आणि यांची जी चित्रशैली आहे आणि कथनशैली आहे ती अनेकदा मला असं वाटतं की एखाद्या फिल्ममेकरने सुद्धा याचा खूप अभ्यास करावा. आणि कुठल्या याच्यामध्ये लॉंग शॉट घेतला आहे, कधी क्लोजअप घेतला आहे, कधी मिड शॉट घेतला आहे, हे अक्षरशः या चित्रशैलीमधून शिकण्याजोगं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ॲस्टेरिक्स आणि ओबेलिक्स कॉमिक्स हा माझा गंमत म्हणून लहान मुलासारखा आनंद मिळवण्याचा पण एक भाग आहे आणि माझ्या शिक्षणाचा पण एक भाग आहे. तर अशा प्रकारच्या या
सगळ्या पुस्तकांशी जोडून घ्यायला आणि तुम्हालाही आता जोडून द्यायला मला खूप आनंद मिळतो आहे. तर मला वाटतं आपण सगळेच वाचत राहूया, वाचनाचा आनंद घेत राहूया. अगदी शेवटी छोटीशी एक गंमत सांगतो की शकुंतलाबाई परांजपे यांनी एके ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यांची मुलगी सई परांजपे ह्या जेव्हा फिल्म मेकर बनल्या, तेव्हा एके दिवशी शकुंतलाबाई आपल्या मुलीला म्हणाल्या की हे सगळे चित्रपट वगैरे आहेत ना, हे सगळे विरून जातील. खरं उरतं ते फक्त पुस्तक. आणि मग सई परांजपेंनी असं लिहिलं आहे की मी विचारात पडले. तसं कदाचित एक फिल्म मेकर म्हणून मलाही अनेकदा वाटतं की माहिती नाही उद्या हे सगळे चित्रपट राहणार आहेत किंवा नाही म्हणून, पण पुस्तकं बहुतेक राहतील. कारण एक छोटंसं पुस्तक असतं जे अनेक पिढ्यांनंतर सुद्धा कोणीतरी हातात घेतं, त्याला त्यातून काहीतरी मिळत जातं. तसं या सगळ्या पुस्तकांनी मला खूप दिलं आहे, देत राहतील. तुम्हालाही नक्कीच देत राहतील असं मला वाटतं. धन्यवाद.